श्री स्वामी शरण मंगलाचरण. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. सर्व श्रोत्यांना माझा नम्र प्रणाम. आज आपण अखंड करुणासागर भक्तवत्सल अनाथांच्या नाथ अक्कलकोट निवासस्थान असलेले त्रिकाळ ज्ञानी समर्थ योगी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरित्रातील काही अद्भुत प्रसंग ऐकणार आहोत. प्रास्ताविक. महाराष्ट्राच्या भक्तिभावनेत संत परंपरेला अतुलनीय स्थान आहे. समर्थ रामदास तुकाराम ज्ञानेश्वर यांच्यानंतर अक्कलकोट येथे अवतरलेले श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतार म्हणून ओळखले जातात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे त्यांचे वचन लाखो लोकांसाठी जीवनातील आधार आहे. अवतार आणि आगमन. श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्रेयांचे तृतीय अवतार मानले जातात. त्यांचे कोणतेही नेमके जन्मवर्ष ज्ञात नाही, पण त्याचा अद्भुत प्रवास उत्तर भारताहून सुरू होऊन नेपाळ, काशी, गंगा किनारे, गोध्रा, मलबार, सुरत, पुणे अशा असंख्य ठिकाणावरून होत अक्कलकोट येथे संपला. त्यांच्या आगमनानंतर अक्कलकोट हे छोटे गाव भक्तांच्या यात्रास्थळ झाले. कथा. गरीब भक्ताचा उद्धार. अक्कलकोटमध्ये एक गरीब शेतकरी राहत होता. दुष्काळ, कर्ज आणि आजारपणामुळे तो खूप त्रस्त झाला होता. एके दिवशी तो महाराजांकडे आला आणि म्हणाला, महाराज, माझं काही चालत नाही, उपाशी मरावं लागतंय. महाराज हसून म्हणाले, अरे, तुझं काळजीचं ओझं मला दे. त्यांनी त्याला एका शेतात जाऊन नांगर चालवायला सांगितलं. शेतकरी नांगरताना अचानक जमिनीतून सोनेरी नाणी मिळाली. त्या धनाने त्याने कर्ज फेडले आणि गावातील गरिबांना अन्नदान केले. महाराज म्हणाले, अरे, श्रद्धा ठेवलीस तर मी तुझं ओझं उचलतो. कथा. विषाचा प्रभाव नाहीसा करणे. एका भक्ताला ईर्ष्येमुळे शत्रूंनी विष दिलं. तो मरणासन्न अवस्थेत महाराजाकडे आणला. महाराजांनी त्याला आपल्या चरणोदकाचे 2 घोट दिले आणि म्हणाले, जा, जणू काही झालंच नाही. क्षणात तो स्वस्थ झाला. महाराजांनी सांगितलं, भक्ताच्या प्राणावर संकट आलं तर दत्तगुरू स्वतः धावत येतात. श्री स्वामी महाराजांचा उपदेश. महाराज कोणताही मोठा ग्रंथ वाचून उपदेश करत नसत. त्यांचे एकच वचन, श्री स्वामी समर्था नामस्मरण करा. त्यांच्या सानिध्यात येणारा माणूस आपोआप वाईट सवयी सोडून साधेपणाने जीवन जगू लागे. महासमाधी. अक्कलकोट येथे 1878 साली चैत्र शुद्ध त्रयोदशीला त्यांनी महासमाधी घेतली. त्यांच्या समाधीस्थळी आजही हजारो भाविक दर्शनासाठी येतात. समाधीसमोर उभं राहिलं की जाणवतं अजूनही ते म्हणतायत, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. समाप्ती. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपाशीर्वादाने आपण सर्वांच्या जीवनातील अडचणी दूर होत सर्वांना सद्बुद्धी, समाधान आणि प्रेम लाभो. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री स्वामी समर्थाय नमः.